भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं आहे। संभाजीनगर, नाशिक, अमरावतीमध्ये हे आंदोलन करण्यात आलंय। पवारांविरोधात भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांनी घोषणाबाजी केली। तिकडची दृश्य आपण बघू शकता। तर ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याला पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। प्रभू श्रीरामाचा मोठा फोटो लावून भाजपनं आंदोलन केलं। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभू राम आणि स्वामी समर्थांविरोधात ज्ञानेश महाराव यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलंय। तर शरद पवारांचा ज्ञानेश महारावांच्या विधानांना पाठिंबा असल्याचा आरोप करत निषेध आंदोलन करण्यात आलंय। तर ज्ञानेश महाराव यांच्या ज्या विधानामुळे वाद झालाय ते विधान नेमकं काय आहे ते ऐकूया। रामाचं मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही। तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता, त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही। त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय? धोब्याचं ऐकतो, बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो। आपल्याला लाज वाटली पाहिजे। रोज काय ते तो कपड्यात, कमी कपड्यात माणूस दिसतो। आपला नवरा, आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला? पण आपल्याला वाटतं स्वामींनी, सगळी स्वामींची कृपा। महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेली आहे। धर्माच्या विरोधात बोलू नये किंवा इतर जातीच्या विरोधात बोलू नये हे तेवढं जरी सत्य असलं, आम्ही जर कोणाच्या विरोधात बोललो तर त्याचा आगडोम उसळतो, त्याच्यावर टीका केली जाते। आणि हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणीही बोललं तर त्याला प्रत्युत्तर देऊ नये अशी जी काही भूमिका काही लोक जे घेत आहेत त्याला, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि हिंदुत्वावर कोणी, या धर्मावर कोणी बोलू नये त्यांचाही निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।